आज मराठीमधील प्रयोग हे प्रकरण आपण संपूर्ण बघणार आहे. बघा, प्रयोग कशाला म्हणता येईल. प्रयोगची व्याख्या आहे कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी किंवा ठेवण किंवा रचना असते त्याला प्रयोग असे म्हणतात. प्रयोग कशाला म्हणता येईल. कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते त्याला म्हटले जाते प्रयोग. आता प्रयोगाचे प्रकार किती, तर प्रयोगाचे मुख्यतः 3 प्रकार आहे. तसे 4 आहे पण मुख्यतः 3 प्रकार आहे. या 3 प्रकारामध्ये एक प्रकार आहे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. या व्यतिरिक्त चौथा प्रकार आहे मिश्र किंवा संकर प्रयोग. तो प्रयोग आहे मिश्र किंवा संकर प्रयोग. हा 2 प्रयोगाच्या मिश्रणातून तयार होतो. जसं उदाहरणार्थ पहिला आहे कर्तृकर्म. याचे जर प्रकार बघितले तर पहिला आहे कर्तृकर्म संकर प्रयोग, दुसरा आहे कर्तृभाव संकर प्रयोग आणि तिसरा आहे कर्मभाव संकर प्रयोग. असे 3 प्रकार या प्रयोगाचे पाहायला मिळतात. यामध्ये संकरमध्ये 3 प्रकार आणि कर्तरीचे 2 प्रकार. तसे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पाहायला मिळतात. किती प्रकार? 5 प्रकार पाहायला मिळतात. तर कर्मणीचे 5 आहेत. जसं पहिला आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. दुसरा जर प्रयोग आपण जो आहे तो आहे शक्य कर्मणी प्रयोग. तो येते शक्य कर्मणी प्रयोग. तिसरा प्रयोग आहे तुमचा पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. चौथा येते समापन कर्मणी प्रयोग. आणि 5वा आहे नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग. तर याचे 5 प्रकार पडते. आणि भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडते. जसं सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग आणि भाव कर्तरी
प्रयोग, भाव कर्तरी भावे प्रयोग किंवा अकर्तृक भावे प्रयोग देखील म्हटल्या जाते. ते याचे 3 प्रकार पडते. अशा पद्धतीनं हे पूर्णच्या पूर्ण असा महत्वाचा प्रकार तुमचं प्रयोग आहे. पहिला घेऊ आपण कर्तरी प्रयोग. बघा, कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? आता भरपूर दिला कर्तरी प्रयोगाबद्दल जर आपण पाहिलं तर त्याला प्रत्यय नसते, कर्म असेल तर कर्माला असते नाही तर नसते, क्रियापद वर्तमान काळी असते. म्हणजे भरपूर मुद्दे. आपण तुम्ही एका मुद्द्याच लक्षात ठेवायचा. कधी पण कर्तरी प्रयोगात INP मुद्दा लक्षात ठेवा. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसते. लक्षात ठेव जा. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसते, म्हणजेच कर्ता प्रथमेत असते. एका मुद्द्यावर कर्तरी प्रयोग तुम्हाला ओळखता येईल. गरज जास्त नाही काय करायची. दुसरा जर आपण विचार केला, कर्माला प्रत्यय असते नाहीतर नसते. कर्म असं प्रत्यय राहील किंवा नाही राहील याचा काही फरक पडत नाही. कर्तरी प्रयोग कसं ओळखता येते ते महत्वाचे 2 मुद्दे जरी लक्षात ठेवले तुम्हाला कर्तरी प्रयोग ओळखता येईल. आता त्यानंतर कर्तरी प्रयोगाचे जर प्रकार पाहिले तर 2 मुख्य प्रकार कर्तरी प्रयोगाचे पडते. यामधला पहिला प्रकार आहे आपला सकर्मक कर्तरी प्रयोग. कोणता प्रकार आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग. मग हा सकर्मक कर्तरी प्रयोग काय असते? तर ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असते त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. तर ज्या कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसते त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. आता कर्म कसं ओळखायचं आणि कर्ता कसा ओळखायचा हे आपण पाहू. म्हणजे पहिला प्रकार घेऊ सकर्मक कर्तरी प्रयोग. जसं सकर्मकचं उदाहरण पाहू आपण. पोलिसाने चोर पकडला. पोलीस चोर पकडतो. या 2 उदाहरणामध्ये आपल्याला ओळखायचं काय? कर्त्याला प्रत्यय नसते आणि कर्ता भेटते तुम्हाला क्रियापदावरून. क्रियापद शेवटी असते जवळपास, है ना. असं नाही, सुरुवातीला देऊ शकते, मदत देऊ शकते कन्फ्युज करायला, जनरली शेवटी असते. तर क्रियापदाले फक्त कोण म्हणायचं. कोण म्हटल्या तुम्हाला कर्ता मिळते. पकडला कोण? जसं पोलिसाने चोर पकडला. पकडला कोण? पोलिसाने. पोलीस कोण आहे? कर्ता. आणि पोलीस चोर पकडतो कोण? पोलीस. या ठिकाणीही पोलीस आहे कर्ता, है ना. आणि कोणाला पकडत आहे? चोराला. तर चोरा या ठिकाणी कर्म, या ठिकाणी चोर आहे कर्म. आता पहिल्या वाक्यामध्ये पोलीस हा कर्ता आहे, पण त्या पोलिसाले काहीतरी लावला आहे. काय लावलाय? ने. हे जो एक्स्ट्रा लावलाय याला म्हणतात प्रत्यय. असं जर काही लागलं असेल कोणत्याही कर्त्याला तर तो कर्तरी प्रयोग नाही. दुसऱ्या ह्याच्यात पोलिसला काहीच नाही लागलाय, ओरिजिनल शब्द आहे. ओरिजिनल शब्द कन्फर्म हा कर्तरी प्रयोग आहे. आणि महत्वाची गोष्ट, या कर्तरी प्रयोगात काय दिसते तुम्हाला? कर्म दिसते. हा तुमचा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. यामध्ये
जर आपण पाहिलं तर वाक्य मी असे लिहू शकतो, पोलीस चोराला पकडतो. पकडतो कोण? पोलीस कर्ता आहे. कोणाला पकडतो? चोराला. कर्म आहे. पुन्हा आपला कर्ता कोण आहे? पोलीस आहे. कारण पकडतो कोण? पोलीस. आणि या पोलीसला पुन्हा काही लागलेलं नाही. लागलेलं नाही काही. ओरिजिनल शब्द जसच्या तसा आहे. हा तुमचा कोणता प्रयोग आहे? कर्तरीच प्रयोग आहे. आणि पुन्हा या वाक्यामध्ये कोण आला? कर्म आला. हा सकर्मक कर्तरी आहे. या वाक्यात कर्माला प्रत्यय नाही. या वाक्यात आहे. कर्माले असो की नसो घेणं देणं नाही. महत्वाची गोष्ट कर्त्याला प्रत्यय नाही. हा कर्तरीच प्रयोग आहे. वाक्यात कर्म आहे म्हणजे तो कोणता प्रयोग आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. लक्षात आलं असेल. आता असेच उदाहरण तुम्ही तुमच्या पुस्तकातून सॉल्व्ह करून बघा. निश्चितपणे तुम्हाला सकर्मक कर्तरी प्रयोग हमखास जमेल. आता आपला दुसरा प्रयोग कोणता? अकर्मक कर्तरी. म्हणजे या वाक्यात कर्म राहत नाही. नियम तोच आहे. कर्त्याला प्रत्यय नाही. जसं उदाहरणार्थ ती हसली. ती सुंदर हसली. ती जोरात हसली. ती खिदी खिदी हसली. ती ऐवजी नाव घेऊ है ना. संजना सुंदर हसली. काही घेऊ शकतो. पुन्हा नियम तोच. कर्ता ओळखा. कर्ता कसा ओळखा? सोपी टेक्निक आहे. नारा नारी नारे फारे काही लावत नाही बसायचं. टाइमपास नाही करायचा. म्हणाचं कोण? बस. हसली कोण? ती. है ना. हसली कोण? ती. हसली कोण? ती. हसली कोण? ती. हसली कोण? संजना. हे सगळे कोण आहे? कर्ते आहे. कर्ता आहे. यामध्ये सगळे ओरिजिनल शब्द आहे. याला काहीच लागलं नाहीये. सगळ्याचा प्रयोग कोणता आहे? कर्तरी. कन्फर्म. आता या वाक्यात कर्म आहे की नाही पाहू आपण. है ना. आता हसली कोणती? याच्यात काही दिलंच नाही दुसरं. कर्म तर आहे नाही. ती सुंदर हसली. हसण्याची काय दाखवते इथं? रीत दाखवते. काय दाखवते? रीत दाखवण्यात आली. जसं सुंदर हसली ही रीत आहे. जोरात हसली ही हसण्याची रीत आहे. खिदी खिदी हसली ही रीत आहे. आणि सुंदर हसली ही रीत आहे. आणि रीत हे नेहमी क्रियाविशेषण असते. कधीच कर्म राहत नाही. लक्षात ठेवता. कधी पण वेळ, ठिकाण आणि रीत आणि विधान पूरक हे कर्म नसते. आवर्जून लक्षात ठेवता. हे कर्म नसते. जसं आज मी सगळे उदाहरण रीतवर घेतले. आता वेळेवर जर मी ठिकाण दिलं उदाहरण किंवा ठिकाणावर, जसं पक्षी आकाशात उडाले हे उदाहरण आहे. करता कसा काढू? बस क्रियापद आले म्हणून कोण? उडाले कोण? पक्षी. पक्षी तर करता आहे. पक्षी कुठे उडाला? आकाशात. आकाश काय आहे? ठिकाण आहे. ठिकाण आहे. या वाक्यात कर्म नाही. आणि कर्त्याला प्रत्यय नाही. हा कर्तरीच प्रयोग आहे. कर्म नाही तर कर्म काय. जसं श्रावणीला थंडी वाजते. वाजते कोण? थंडी. तर थंडी करताय. आणि कर्त्याच्या आधी कोणता पण शब्द येऊ त्याला जर लागला असेल ला तर तो पूर्ण शब्द काय असते? विधानपूरक असते. ते विधानपूरक ही करता नाही. तर लक्षात ठेव जा. वेळ, ठिकाण, रीत आणि विधानपूरक हे कर्ताही नसते आणि कर्मही नसते. या वाक्यात कर्ता पक्षी आहे, कर्म नाही. या वाक्यात कर्ता थंडी आहे,
कर्म नाही, आहे की नाही? म्हणून हा कोणता प्रयोग आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. बघा आता कर्मणी प्रयोग बघू. पुन्हा आता कर्मणी प्रयोगाची लक्षणे काय? जर कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नाही, कर्मणीमध्ये काय रे? कर्त्याला प्रत्यय असते. लक्षात ठेव जा. कर्माला प्रत्यय नसते. दोनच मुद्दे लक्षात ठेवा, जास्त दिमाग खराब करायचा नाही. दोन ह्याच्यात तुमचं काम होते. कर्त्याला प्रत्यय असते, कर्माले नसते. संपलं. दोन गोष्टी माहित आहे. कर्मणी प्रयोग कन्फर्म आहे, आणि कर्मणी प्रयोगात कर्म असते, त्याशिवाय कर्मणी प्रयोगच होत नाही. आता त्याचे प्रकार किती आहे? त्याचे प्रकार आहेत 5. किती प्रकार आहे? 5 प्रकार. तर 5 प्रकारापैकी पहिला प्रकार आहे आपला प्रधान कर्तुक. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तुक कोणता? तुम्ही याला साधा कर्मणी पण म्हणतो, ज्यामध्ये साधे सेंटेन्स असते, साधं वाक्य असते, कर्ता असते, कर्म असते, साधं. तर उदाहरणार्थ जर पाहला आपण, है ना, तर रामाने आंबा खाल्ला, किंवा पोलिसाने चोर पकडला. यासारखे साधे उदाहरण म्हणजे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असते. यात कर्ता महत्वाचा असते, है ना. प्रधान कर्तुक, प्रधान यात कर्ता असते, जो क्रिया करते मेन. जसं उदाहरणार्थ रामाने आंबा खाल्ला. खाल्ला कोण? रामाने. राम कोण आहे? कर्ता. काय खाल्ला? आंबा. कर्म. कर्त्याला प्रत्यय असते, कर्माला प्रत्यय नसते. झालं मग क्रियापद खाल्ला. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. पोलिसाने चोर पकडला. पकडला कोण? पोलिसांना. कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. चोर कर्म, कर्माला प्रत्यय नाही. कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग, है ना. त्यात कोणता? प्रधान करतो. दुसरा प्रयोग आहे आपला शक्य कर्मणी प्रयोग. आता हा काय असते? यामध्ये क्रियापदातून शक्यता सुचवली जाते. बाबा आधी एखादं काम करता येत नव्हतं, आता काम करता येते, आणि एखादी गोष्ट करता येत नव्हती, आता ती गोष्ट करता येते, अशी शक्यता. जसं आता आईला आता काम करवते. कन्फर्म पहा, याचे क्रियापद असेच असते. करवते, खाववते, चाववते, पिववते, या पद्धतीचे. हे शक्यता दाखवते. कसं? आता कर्ता कोण आहे? पुन्हा क्रियापद आले. काय म्हणाली तर? कोण म्हणाल? नाही. शक्य क्रियापदात कोण नाही म्हणायचं. शक्य क्रियापदात कोणाला म्हणायचं. कोण म्हणाल तर गलत पद्धतीनं तुम्ही कर्ता पकडाल. कधी पण शक्य क्रियापद कोणाला म्हणायचं. आईच्याने काम करवते. करवते कोणाला? आईला. तर आई झाली आपली कर्ता, आणि या कर्त्याला लागला आहे प्रत्यय. काय करते आई? काम. हे झाला कर्म. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय नाही. कर्मणी प्रयोग आहे. अट पूर्ण गेली. आणि क्रियापदातून दाखवते शक्यता. कोणता प्रयोग झाला? शक्य कर्मणी प्रयोग. आणखी एक उदाहरण घेतलं. आजोबाला सुपारी चाववते. पुन्हा कसा ओळखाल? कर्ता, शक्यता आहे, कोणाला म्हणायचं. चाववते कोणाला? आजोबाला. आजोबा कोण आहे? कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे. काय चावते? सुपारी. कर्म. कर्माला प्रत्यय नाही. कर्मणी प्रयोग, पण क्रियापदातून दाखवते शक्यता. तर तो झाला शक्य कर्मणी प्रयोग. हा आता नंबर 2चा प्रयोग आपला. तिसरा प्रयोग आपला प्राचीन किंवा पुराण कर्मणी. लक्षात द्या, संस्कृत भाषेतला प्रयोग आहे, आणि काही ओळखायचं नाही.
ही जी आहे एकदम जुन्या काळातलं वाक्य दिसेल तुम्हाला, आजोबा पंजोबाच्या पलीकडचं वाक्य. आणि क्रियापदामध्ये जे, इज, जेले असे प्रत्यय असते. तो असते तुमचा प्राचीन किंवा पुराण कर्मणी. उदाहरणार्थ त्वा, काय, कर्म, करीजे, जे लागलाय. आणि तशी वाक्य आजच्या काळातलं दिसत नाही. उत्तर डोळेलून मार्गा प्राचीन. किंवा नळे, इंद्रासी असे, बोली जेले, पुन्हा जेले आलाय आहे ना, जुन्या काळातलं वाक्य आहे. उत्तर मानाचं प्राचीन किंवा पुराण. तर क्रियापद्धतीचे जे असतेच. त्यात कर्ता कोण आहे, तर पहिल्या याच्यात कर्ता आहे त्वा म्हणजे तुन, आणि कर्म आहे कर्म. याच्यामध्ये कर्ता आहे नळे म्हणजे नल राजा कर्ता, आणि कर्म आहे इंद्र. ठीक आहे, या पद्धतीचे वाक्य आहे. ठीक आहे, ते जुन्या काळातले वाक्य आहे. त्याचं डायरेक्ट उत्तर तुम्हाला काय लावायचं आहे, प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. आता आपला समापन चौथा प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग. ओळखायचा कसा, सोपी टेक्निक सांगतो. या प्रयोगामध्ये जो कर्ता असते, कर्ता, त्या कर्त्याला की नाही चे प्रत्यय लागला असते जवळपास. कोणता लागला असते, चे नावाचा प्रत्यय हा कर्त्याला असते, कर्त्याला चे लागला असते. नंबर 2, यामध्ये संयुक्त क्रियापद असते. कोणते क्रियापद, संयुक्त क्रियापद असते. आता संयुक्त क्रियापद काय, धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद म्हणून जे क्रियापद तयार होते त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. संयुक्त क्रियापद जर तुम्हाला माहित करायचं आहे, आमचा क्रियापद संपूर्ण क्रियापदावरील व्हिडिओ अवश्य बघा. ठीक आहे, आता बघा संयुक्त क्रियापद काय आहे. उदाहरणार्थ श्रीरामचे पुस्तक वाचून. आता वाचून पर्यंत मी वाक्य लिहिलं, तुम्हाला अर्थ समजला काय, नाही समजला, हा धातू साधित आहे. आता याच्या पुढे मी लिहिलं झाले, तुम्हाला समजलं पूर्ण अर्थ, त्याचं वाचून झालं. हा झाल्यामुळे अर्थ पूर्ण झाला, हा सहाय्यक आहे. आणि वाचून झाले हे दोन्ही मिळून आहे तुमचं संयुक्त क्रियापद. आपल्याला क्रियापद कोणतं भेटलं, संयुक्त. कर्ता कोण आहे, श्रीरामचे पुस्तक वाचून झाले. आता इथं पण कोण म्हणायचं नाही. जेव्हा संयुक्त क्रियापद असते तेव्हा म्हणा लागते कोणाचे, है ना. वाचून झाले कोणाचे, श्रीरामचे. श्रीराम आहे कर्ता. काय वाचते, पुस्तक. पुस्तक आहे कर्म. आणि कर्त्याला काय लागला, चे. तर तुमचा आहे समापन कर्मणी प्रयोग. आणखी एक उदाहरण घेतला, त्याचा आंबा खाऊन झाला. पुन्हा संयुक्त, खाऊन झाला. झाला कोणाचा, त्याचा, कर्ता. काय झाला, आंबा, कर्म. कर्त्याला चा लागला, संयुक्त क्रियापद आहे, कर्माले प्रत्यय नाही आहे. आपला प्रयोग आहे समापन कर्मणी प्रयोग. आपण पाहताय नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्म कर्तरी प्रयोग. हा इंग्रजीवरून घेण्यात आला. जर इंग्रजीमध्ये पॅसिव्ह मध्ये आपण बाय मी म्हणतो, बायचा अर्थ कडून, मी म्हणजे माझ्याकडून. त्याच पद्धतीने या ठिकाणी कर्त्याला एक शब्द लावला जातो. कर्त्याला, जो कर्त्याला शब्द लावला जातो तो कोणता आहे, क डू न. जिथं दिसत कडून, तो आहे तुमचा नवीन कर्मणी. जसं उदाहरण जर घेतलं आपण, उंदीर मांजराकडून मारला जातो. आता मारला कोणाकडून जातो, मांजराकडून. हा कर्ता आहे. कर्त्याला काय लागला, कडून, आणि उंदीर आहे कर्म. हे वाक्य असे राहू शकते, मांजराकडून उंदीर मारला जातो. तर कडून मागं पुढं कुठे राहू शकते, कर्त्या कर्माच्या आधी राहू शकते, कर्मानंतर राहू शकते, है ना. तर ज्या ठिकाणी दिसन तुम्हाला शब्द कोणता, कडून, तो आहे तुमचा कर्म कर्तरी, है ना.
आणखी एक उदाहरण घेतलं तर पोलिसांकडून चोर पकडल्या गेला. कुणाकडून गेला? पोलिसांकडून. कडून दिसलं उत्तर लावायचा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. भावी प्रयोग आहे. पहा आता भावी प्रयोग ओळखायचा कसा, जास्त नाही, थोडक्यात ओळखा. कर्त्याला प्रत्यय असते, कर्माला प्रत्यय असते. ज्या ठिकाणी दोघालाही प्रत्यय आहे तो तुमचा आहे भावे प्रयोग. आता भावे प्रयोगाचे पडते 3 प्रकार, तसे 2 आहेत पण 3. पहिला आहे सकर्मक भावे प्रयोग, दुसरा आहे अकर्मक भावे प्रयोग आणि तिसरा आहे अकर्तृक किंवा भाव कर्तरी भावे प्रयोग. सकर्मक भावे प्रयोगात काय असते? कर्ता असते, कर्म असते, दोघाला कोण असते? प्रत्यय असते. जसं उदाहरण घेतलं आपण सकर्मक भावेचं, है ना. जसं रामाने आंब्यास खाल्ले. खाल्ले कोण? खाल्ले कोण? जसा कोण म्हणाल साध्या याच्यात तुम्हाला कर्ता भेटते राम, कर्ता कर्त्याला प्रत्यय आहे. काय खाल्ला? आंबा. कर्म, कर्मालाही प्रत्यय आहे, दोघालाही प्रत्यय आहे, तुमचा आहे भावे प्रयोग. आणखी उदाहरण घेतलं, पोलिसांनी चोरास पकडले. आता पकडले कोण? पोलिसांना, कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय. कोणाला पकडलं? चोराले. कर्म आहे, कर्माले प्रत्यय, दोघाले प्रत्यय आहे, तुमचा आहे भावे प्रयोग. आता भावे प्रयोगात कोणता? सकर्मक भावे, कारण या दोन्ही वाक्यात कर्म आहे, हा तुमचा सकर्मक भावे प्रयोग. बघा आपण बघणार आहोत अकर्मक भावे. आता अकर्मक भावे काय आहे? ज्या भावे प्रयोगात कर्म आहे तो कर्मक आहे. जसा उदाहरणार्थ आपण म्हटलं त्याने आता घरी जावे. आता जावे कोण? त्यानं. कर्ता, कर्त्याला काय लावला? ने, म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे. घरी हे ठिकाण आहे, मी आधी सांगितलं ठिकाण कर्म नसते, या वाक्यात कर्म नाही आहे, कर्त्याला प्रत्यय, कर्म नाही, अकर्मक भावे आहे. उदाहरणार्थ आणखी एक उदाहरण घेतलं है ना. फुलाने उमलावे. उमलावे कोण? फुलाने. कर्ता आहे, कर्त्याला काय? प्रत्यय आहे, कर्म आहेच नाही, तो कोणता आहे तुमचा? अकर्मक भावे प्रयोग. अकर्तृक किंवा भाव कर्तरी भावे प्रयोग काय असते? या नाव जे तुम्हाला दिसते अकर्तृक म्हणजे याच्या वाक्यात कर्ता राहत नाही. भाव कर्तरी म्हणजे काय? क्रियापदच कर्त्याचा भाव दाखवते आणि हे अकर्मकच वाक्य असते एक प्रकारे. आता उदाहरणार्थ जरी वाक्य घेतलं, आज जरा लवकर उजाडले. आता मी म्हटलं उजाडले कोण? तुम्हाला कर्ताच भेटत नाही. मग उजाडलेचा अर्थ काय होते? तर उजाडल्याचे 2-3 अर्थ होते. जसं सकाळ झाली म्हणू शकता, पहाट झाली म्हणता येईल, दिवस उगवला म्हणता येईल, किंवा सूर्य उगवला म्हणता येईल, काही म्हणता येईल तुम्हाला. एक अर्थ काही नाही. मग उगवला कोण? सूर्य, आता कर्ता आहे. झाली कोण? सकाळ, हाही कर्ता आहे. काही म्हणा तुम्ही, हा कर्ता भेटला कुठून? क्रियापदातून भेटला, म्हणून त्याला भाव कर्तरी भावे प्रयोग किंवा अकर्तृ भावे प्रयोग म्हणतात, कारण त्या वाक्यात कर्ता नाही. आणखी जर म्हटलं मी आज सारखे गडगडते. गडगडते कोण? माहितच नाही. पण जर मी म्हटलं आभाळ गडगडते,
मी म्हणू शकतो गडगडते कोण, आभाळ, करता. कुठून भेटला करता? क्रियापदातून भेटला है ना. म्हणून याला म्हणतात अकर्तृक या भाव कर्तरी भावे प्रयोग. बघा आता आपल्याकडे जो आहे संकर किंवा मिश्र प्रयोग आहे, याचे 3 प्रकार आहे. कर्तृकर्म संकर, कर्मभाव संकर, कर्तृभाव संकर आणि कर्मभाव संकर. ओळखायचे कसे? सोपी टेक्निक सांगतो पहा. कर्तृकर्म कसा ओळखायचा? तर कर्तृकर्म मध्ये नेहमी करता तू नाही तर तुम्ही हा द्वितीय पुरुषी व्यक्ती राहील. नाव घेऊ कधीच राहणार नाही कोणाचं. ठीक आहे, द्वितीय पुरुषी राहील. कर्माला प्रत्यय नाही, क्रियापदाले स किंवा त राहील. आणि सेम कर्तृभाव तसाच आहे, कर्ता द्वितीय राहील, तू किंवा तुम्ही. फक्त इथं कर्त्याला प्रत्यय नाही, इथं कर्ताला प्रत्यय आहे. क्रियापदी स आणि तच आहे. बघा मग, तर पहिलं घेऊ आपण कर्तृकर्म. पहा, करताय तू किंवा तुम्ही, तर तू करताय. कविता म्हटलीस, म्हटली कोण? तू. पहा, करता आला तू. काय म्हटली? कविता. कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही, आणि शेवटी काय लागलाय? क्रियापदाले स. हा झाला कर्तृकर्म. असं कधीही कर्तृकर्म. हे शॉर्टकट लिहून ठेवता, कामी येईल तुमचे. दुसऱ्या कर्तृभाव. पुन्हा करता तू तुम्ही, इथं कर्माला प्रत्यय आहे, क्रियापद स किंवा त है ना. करता कोण आहे? तुम्ही है ना. लोकांना वाचवलेत, वाचवलेत कोणी? तुम्ही. करता आहे, कोणाला वाचवले? लोकांना. कर्म आहे, कर्माला प्रत्यय आहे, क्रियापदात काय? 2 पैकी त. कर्तृभाव. ठीक आहे, दोघात फरक काय? फक्त कर्तृकर्म न कर्तभाव मध्ये. कर्तृकर्म मध्ये कर्माला प्रत्यय नाही, आणि कर्तृभाव मध्ये कर्माला प्रत्यय आहे, बाकी सेम आहे. कर्मभाव कसा आहे? कर्ता कोणी राहू शकते, कर्त्याला प्रत्यय लागेल, कर्माला प्रत्यय आहे, शेवटी ई किंवा ए आहे. आणि महत्वाची गोष्ट, यामध्ये क्रिया दुसऱ्याकडून करण्यात येते. नाही तर चुकीनं भावप्रयोगच मानाल तुम्ही. भावप्रयोग असतात, पण भावप्रयोगात क्रिया दुसऱ्याकडून होत नाही, ती दुसऱ्याकडून होत झाली. तसं पहा, वडिलांनी मुलाला शाळेत घातले. घातले कोण? वडिलांनी. कर्त्याला प्रत्यय. कोणाला घातले? मुलाला. कर्माला प्रत्यय. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय आहे, क्रियापदाला पण ए आला आहे, प्रश्न नाही आहे. आता मुलगा स्वतः शाळेत घातला काय? कोणावर घातलं? वडिलांकडून घालण्यात आलाय, म्हणजे क्रिया दुसऱ्याकडून करण्यात आली आहे. हा आहे तुमचा कर्मभाव संकर प्रयोग. अशा पद्धतीने अत्यंत सोपी 3 प्रयोग आहे. हे लक्षात ठेवा. तुमचा कर्तृकर्म, कर्तृभाव आणि कर्मभाव हा प्रयोग कधीच चुकणार